ना ना आता तुम्ही या ठिकाणी भीमाकृत मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यासाठी इंदापूर तहसील कार्यालयासमोर बसलेला आहात. आज तुमचा धरणे आंदोलन चौथा दिवस आहे. नेमकं या 4 दिवसात काय काय घडामोडी घडल्या? या 4 दिवसामध्ये भीम आक्रोशच्या माध्यमातून जे आंदोलन आता धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्याचा रोजची रोज म्हणजे अपडेट असे आहे. पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणावरती बसलो, त्या दिवशी तहसीलदारांनी त्यांचं एक निवेदन आम्हाला सादर केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी तुमच्या मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवरती पाठवून दिलेल्या आहेत आणि त्या मागण्याची पूर्तता आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल त्यांनी आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीची मागणी केली. परंतु ज्या मागण्या आपण घेतलेल्या आहेत त्या तहसीलच्या लेवलला नाहीत, म्हणून त्यांनी वरिष्ठ पातळीवरून कुणीतरी शिष्टमंडळ आमच्या संग चर्चा केली पाहिजे. या भूमिकेसाठी आम्ही आतापर्यंत आंदोलन चालूच ठेवलेलं आहे. इथनं पुढे ते आंदोलन चालूच राहणार आहे. आणि महत्त्वाची घटना की दुसऱ्या दिवशी आपण भीम आक्रोशच्या माध्यमातून भीम गीतांचा आक्रोश हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याही माध्यमातून आपण गीतांचा कार्यक्रम ठेवून हेही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर कालही आम्ही तिथं बसलो आणि सर्व समाज बांधव या ठिकाणावरती बहुसंख्य आले. त्यांनी या आंदोलनासाठी पाठिंबा वाढत चाललेला आहे. हा समाजामध्ये चांगला संदेश जातोय. एकीची जी तयारी होती ती अत्यंत चांगली आहे आणि आजच्याही दिवसामध्ये आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं राज्य लेवलचे किंवा मंत्रिमंडळाचे किंवा शासकीय वरिष्ठ लेवलचे अधिकारी आतापर्यंत आम्हाला या आंदोलनात कोणी वरिष्ठ पातळीवरची भेट दिली गेलेली नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन उग्र स्वरूपामध्ये आता प्रदापन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याच्याच कामच्या संदर्भामध्ये आज आमची तांत्रिक सगळ्याची बैठक झालेली आहे आणि इथनं पुढचंही काम जे भीम आक्रोश मोर्चाच्या माध्यमातूनच केलं जाणार आहे. या ठिकाणावरती ज्यांना जे कोणी येत असतील समाजामध्ये बांधव येत असतील ते पत्रकार बंधूंनाही माझं सांगणं आहे, जे काही इथं आता चालू आहे ते सगळं भीम आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून चालू आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं एका व्यक्तीचं कोणाचंही नेतृत्व नाही. हे जे सगळं जो समाज आहे हा सर्व जाती धर्माचा समाज याचं नेतृत्व करतोय. कुणीतरी पुढे व्हावं लागतं म्हणून हा आमचा एक मार्मिक प्रश्न समाजापुढे मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते लोकांपर्यंत जागृती करतोय. आता उद्या शासकीय सुट्टी आहे, शनिवार रविवार. मग ह्या 2 दिवसात नेमकं तुमचं काय उपक्रम असणार आहे? निश्चितच आमचं उद्याच्याला आणि परवाच्याला आमचं आंदोलन चालू आहे, स्थगित अजिबात नाही. हे महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे. शासकीय कार्यकालीन वेळांमध्ये हे आंदोलन चालू राहतं कारण हे धरणे आंदोलन आहे आणि ज्या घटना असतात आता 2 दिवसामध्ये आहे तर ह्या आमच्या ज्या आंदोलनाच्या भूमिका आहेत त्या समाज बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जनजागृती करण्यासाठी आम्ही गाव भेट दौरा आम्ही आयोजित केलेला आहे आणि आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये 2 दिवसामध्ये सर्व इंदापूर तालुक्यामध्ये फिरून जागृती करून आमचे मुद्दे आम्ही पटवून देऊ आणि सोमवारच्या दिवशी बहुसंख्य समाज या ठिकाणावरती कसा उपलब्ध होईल, कसा या आंदोलनाला उपस्थित राहील याची आम्ही तयारी करू. आता तुमचं सोमवार नंतर हे आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे, धरणे आंदोलन. आणि यानंतर तुमची पुढच्या आंदोलन ह्या धरणे आंदोलन दिशा काय असेल? आपण सोमवारी अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे. सरकारने जर सोमवारी आमची या गोष्टींची सर्व दखल घेतली तर निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये तडजोडीसाठी तयार आहोत. परंतु समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या कुठंतरी पूर्वतत्वाकडे गेल्या पाहिजेत, त्या ठोस भूमिकेमध्ये आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही समाज बांधवांकडे सगळ्या ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण दौरा करून, कारण उपोषण तिथं चालू झाल्यानंतर मंगळवार नंतर सर्वजण म्हणजे समाज बांधवाचे प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणावरती साखळी उपोषणाच्या माध्यमातून काम चालू होणार आहे. मी सोमवारच्याला नियमित उपोषण चालू ठेवायचं आणि त्या समाजाच्या भूमिकेवरती आम्ही सोमवारी ते ठरवू की काय नेमकं दिशा ठरवली जाईल. एकत्र समाज आल्यानंतर जे काही निर्णय घेईन त्या निर्णयाला समाज बांधवाच्या बाजूने मी उभा असेल. म्हणजे अमरण उपोषण त्यानंतर ठरलं नाही, निश्चितच सोमवारच्याला अमरण उपोषण आपण धरलेलं आहे आणि अन्नत्याग तर केलेलंच आहे. परंतु जर समाजांना असं वाटलं की बाबा लढाई ही आपली वैचारिकता आहे आणि अत्यंत लांबची लढाई आहे तर त्याच्यावरती समाज बांधवांच्या आग्रहास्तव जर ते स्थगित करण्याची वेळ आली तर आपण त्या विचार करू शकतो. परंतु जर समाज बांधव म्हणला
की तुम्ही हे असंच कंटिन्यू ठेवा तर अमरण उपोषण कंटिन्यू राहील सोमवारपासून.